की फक्त शहरातल्याच लोकांपुरता आयुर्वेद जो आहे हा मर्यादित राहतोय असं कुठेतरी वाटत होतं. आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार होणं हे तितकंच गरजेचं होतं. आणि रुग्णसेवेतून समाज परिवर्तन वाह! याच ब्रीदाने प्रेरित होऊन आम्ही आमच्या गावाकडे म्हणजेच शेटफळ गावामध्ये ग्रामीण भागामध्ये एक स्वतःचं विश्वसिद्ध आयुर्वेद चिकित्सालय नावाने पंचकर्म सेंटर जे आहे ते गेल्या 3 वर्षांपासून आम्ही तिथे रन करत आहोत. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे थायरॉइड ग्रंथी नेमक्या काय? म्हणजे काय असतात त्या ग्रंथी आणि तेथील शरीरामध्ये त्यांचं काम काय असतं? ह्या पृथ्वी तलावरती जेवढे कोणी मनुष्य प्राणी आपण ज्याला म्हणू शकतो, या प्रत्येकामध्ये थायरॉइडची जी ग्रंथी असते ती असतेच. गळ्याच्या ठिकाणी फुलपाखराच्या आकाराची किंवा फुलपाखराचा जो आकार असतो त्या आकाराची जी ग्रंथी असते तिला थायरॉइडची ग्रंथी असं म्हटलं जातं. थायरॉइड हा आजार आहे, याचे मुख्य प्रकार कोणकोणते आहेत? बेसिकली जर आपण बघितलं तर जे मुख्य आता पेशंटमध्ये दिसतात याच्यातले 2 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे हायपोथायरॉइडिझम आणि जे दुसरा जो असतो तो म्हणजे हायपरथायरॉइडिझम. या व्यतिरिक्त सब क्लिनिकल हायपोथायरॉइडिझम आहे, यूथायरॉइड आहे, हाशिमोटो डिसीज आहे. असे बरेचसे जे प्रकार असतात ते आपल्याला पेशंटमध्ये पाहायला मिळतात. पण युजुअली 2च प्रकार जे असतात थायरॉइडचे ते पेशंटमध्ये आपल्याला दिसत असतात. हॅलो, नमस्कार. मी शुभाली जोशी. तुमचं पुन्हा एकदा डॉक्टर बोलतोय. तुमच्या आरोग्याची गोष्ट या आपल्या शोमध्ये मनापासून स्वागत करते. आयुर्वेद हा आता फक्त भारतापुरताच मर्यादित न राहता भारताबाहेरील लोकांना सुद्धा याचं महत्त्व पटू लागलेलं आहे. या आयुर्वेदामुळेच बरेचसे आजार, मग ते फक्त छोटे-मोठेच नाही, तर मोठे-मोठे आजारांवर सुद्धा आपल्याला नियंत्रण ठेवता येतं, याची माहिती आणि याचं महत्त्व लोकांना पटू लागलेलं आहे. मग यातीलच एक आजार म्हणजे थायरॉइड, जो आजकाल लोकांना खूप सतावत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला वर्गांना तर हा आजार खूपच जास्त कटकटीचा वाटतो. त्यांच्यामध्ये हे प्रमाण जास्त पाहायला आपल्याला मिळतं. तर याच विषयावर आज चर्चा करण्यासाठी आपल्याला लाभले आहेत डॉक्टर हर्षवर्धन वागस सर. नमस्कार सर. नमस्कार. आपण इथे आलात त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत आणि आपला अमूल्य वेळ आपण आम्हाला दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या सरांची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2017 साली जे आयुर्वेदातलं पहिलं ग्रीनिच वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं होतं, त्यामध्ये यांनी पार्टिसिपेट केलं होतं. काँग्रॅट्स सर. थँक यू. सर, आम्हा सगळ्या प्रेक्षक वर्गांना तुमच्याबद्दल जाणून घ्यायला खूप आवडेल. सर्वप्रथम सर्वांना मी नमस्कार करतो. मी डॉक्टर हर्षवर्धन वागस. मी आयुर्वेदाच्या क्षेत्रामध्ये गेले 3 ते 4 वर्ष झालं काम करत आहे. माझं एम-डी जे आहे ते भारती विद्यापीठमधून मी कंप्लीट केलं आणि तिथेच मी सध्या असिस्टंट प्रोफेसर म्हणून सुद्धा काम करत आहे. शिवाय माझे स्वतःचे 2-3 ठिकाणी जे आहेत ते क्लिनिक्स आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सदाशिव पेठेत थायरोवेद आयुर्वेदिक चिकित्सालय या नावाने माझं क्लिनिक आहे. दुसरं म्हणजे ऋषिकृषी आयुर्वेदिक हॉस्पिटल नावाने मावळमध्ये हिंजवडीपासून 6 किलोमीटर अंतरावरती आपलं स्वतःचं एक हॉस्पिटल आहे. आपण आतापर्यंत पाहिलं की फक्त शहरातल्याच लोकांपुरता आयुर्वेद जो आहे हा मर्यादित राहतोय असं कुठेतरी वाटत होतं. आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार होणं हे तितकंच गरजेचं होतं. आणि रुग्णसेवेतून समाज परिवर्तन वाह! याच ब्रीदाने प्रेरित होऊन आम्ही आमच्या गावाकडे म्हणजेच शेटफळ गावामध्ये ग्रामीण भागामध्ये एक स्वतःचं विश्वसिद्ध आयुर्वेद चिकित्सालय नावाने पंचकर्म सेंटर जे आहे ते गेल्या 3 वर्षांपासून आम्ही तिथे रन करत आहोत. खूप खूप अशा छान. 2-3 ठिकाणी आणि मल्टीसेंट्रिक काम जे आहे सध्या ते आयुर्वेदाच्यासाठी आम्ही करत आहोत. येस मॅम. आयुर्वेद हा भारतामध्ये अगदी कानाकोपऱ्यात पोहोचावा असं तुमचं येस, येस मॅम. मत आहे डेफिनेटली आणि येस. ती नक्की इच्छा तुमची पूर्ण होणार सर. सर, पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे थायरॉइड ग्रंथी नेमक्या काय? म्हणजे काय असतात त्या ग्रंथी आणि तेथील शरीरामध्ये त्यांचं काम काय असतं? ह्या पृथ्वी तलावरती जेवढे कोणी मनुष्य प्राणी आपण ज्याला म्हणू शकतो, या प्रत्येकामध्ये थायरॉइडची जी ग्रंथी असते ती असतेच. गळ्याच्या ठिकाणी फुलपाखराच्या आकाराची किंवा फुलपाखराचा जो आकार असतो त्या आकाराची जी ग्रंथी असते तिला थायरॉइडची ग्रंथी असं म्हटलं जातं. ॲक्च्युअली काय आहे बघा की याचा जो आजाराचा प्रादुर्भाव आहे हा हल्ली खूप लोकांमध्ये जो आहे तो वाढत चाललेला आहे आणि पर्टिक्युलरली त्याच्यामध्ये फिमेल ज्या असतात त्या त्याच्यातून सफर होताना आपल्याला बघायला मिळत असतं. बऱ्याचशा गोष्टी असतात थायरॉइडच्या, ह्या जे काय आपले आता सेशन होईल त्याच्यामध्ये मी तुम्हाला ते उलगडून सांगेलच. थायरॉइड ग्रंथी हा प्रत्येक माणसामध्ये असतोच. जसं की कॅन्सरचं जे आहे ते असतंच, म्हटलं जातं कॅन्सरच्या ग्रंथी
शरीरात असतातच तसं थायरॉइडचे असतेच गळ्याच्या इथे तुम्ही म्हणताय. मी इथे थोडंसं करेक्ट करू इच्छितो तुम्हाला. कॅन्सरच्या ग्रंथी प्रत्येकामध्ये असतात, अशातला काही भाग नाहीये. पण ओके. थायरॉइडची बघा. ग्रंथी जी असते ही प्रत्येक माणसामध्ये जी असते ती असतेच. अच्छा. आपली थायरॉइडची जी ग्रंथी आहे ही सेकंड मास्टर ग्लँड जी आहे बॉडीतली ती सांगितलेली आहे. चयापचयाच्या प्रक्रियेपासून बऱ्याचशा गोष्टींवरती जी असते ते थायरॉइडच्या गोष्टीचं नियंत्रण असतं. थायरॉइड हा आजार आहे याचे मुख्य प्रकार कोणकोणते आहेत? बेसिकली जर आपण बघितलं तर जे मुख्य आता पेशंटमध्ये दिसतात याच्यातले 2 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे हायपोथायरॉइडिझम आणि दुसरा जो असतो तो म्हणजे हायपरथायरॉइडिझम. ओके. या व्यतिरिक्त सब क्लिनिकल हायपोथायरॉइडिझम आहे, थायरॉइड आहे, हाशिमोटो डिसीज आहे. असे बरेचसे जे प्रकार असतात ते आपल्याला पेशंटमध्ये पाहायला मिळतात. पण युजुअली 2च प्रकार जे असतात थायरॉइडचे ते पेशंटमध्ये आपल्याला दिसत असतात. अच्छा. एक म्हणजे हायपोथायरॉइडिझम आणि आणि दुसरा म्हणजे हायपरथायरॉइडिझम. सुरुवातीच्या लक्षणं कोणकोणती असतात? बेसिकली काय बघा, बऱ्याच लोकांचं ह्या गोष्टीकडे जे आहे ते दुर्लक्ष व्हायला चालू होतं. जसं मी आता नमूद केलं या ठिकाणी, की थायरॉइड जी आहे ही शरीरातली सेकंड मास्टर ग्लँड आहे. ओके. बऱ्याचशा गोष्टींवरती त्याचं नियंत्रण असतं. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत असा एकही अवयव नाही, की ज्याच्यावरती थायरॉइडचे दुष्परिणाम, आजार उत्पन्न झाल्यानंतर दिसून येत नाहीत. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टींवरती थायरॉइडचं जास्त ते नियंत्रण असतं. आणि मग बेसिकली लक्षणं कोणती दिसायला चालू होतात थायरॉइड झाल्यानंतर? तर वजन वाढणे, म्हणजे अनियंत्रित पद्धतीने वजन वाढणे. चिडचिड होणे, चिडचिड झाल्यानंतर रडायला येणे, केस गळणे, केसांना फाटे फुटणे, केस कोरडे पडणे, डोळ्यांच्या खाली सूज दिसणे, छाती धडधडल्यासारखं होणे, थोडंसं जरी अंतर चाललं तरी दम लागणे, धाप लागणे, पायाचे गोळे दुखणे, मसल्समध्ये क्रॅम्प येणे, स्किन ड्राय होणे, एन नंबर ऑफ कंप्लेंट जे असतात ह्या थायरॉइडमध्ये दिसायला चालू होतात. आणि दुर्दैवाने काय होतं, आपल्याकडे बघा एक इंडियन एक टेंडन्सी आपण ज्याला म्हणू शकतो. त्याच्यामध्ये काय होतं, की एखाद्या माणसाला जर एखादा आजार झाला आणि तो फक्त त्यालाच असेल तर त्याला सिरियसली घेतलं जातं. पण तोच जर आजार सोसायटीमध्ये जर 2-3 मित्रांना जरी तो असेल तर तो कॉमन म्हणून जो आहे तो पकडला जातो. ऍक्सेप्टन्स लेवल जो आहे ना हा भारतीय टेंडन्सीमध्ये असणाऱ्या लोकांमध्ये हा खूप जास्त आहे. इंडियन टेंडन्सी जी आहे ऍक्सेप्टन्स. म्हणजे जसं बघा की 10 वर्षापूर्वी जर तुम्ही बघितलं एखाद्या माणसाला डायबिटीस जर दिसला तर तो त्याच्याकडे खूप सिरियसली पाहत होता आणि त्याच्याकडे मग ते व्यायाम चालू करणं, आहार चालू करणं. पण आजकाल आता खूप लोकांचा common. ऍक्सेप्टन्स एक्झॅक्टली जो आहे म्हणजे मला 40 आली की मला डायबिटीस होणार असं लोकांनी बीपी पकडलेलं आहे. होणार. बीपी होणार. आणि दुर्दैवानं हीच गोष्ट जी आहे ती थायरॉइडच्या बाबतीत पण हल्ली लोकांमध्ये जी आहे ती दिसायला चालू झालेली आहे. आणि याचा दुष्परिणाम म्हणून काय होतं तर आपल्याकडे जे अर्ली सिम्पटम जे थायरॉइडचे दिसायला चालू होतात याला आपण दुर्लक्षित करत असतो. खरंच सर, तुम्ही खूप चांगलं सांगितलं, की बरीच अशी लक्षणं आहेत, की ज्यांनी आपल्याला थायरॉइड झालं आहे याचं सिम्प्टम्स कळायला हो. लागतात. तर अशी जर लक्षणं तुम्हालाही वाटत असतील तर नक्कीच चेकअप करून घ्या तुम्ही आधीच. सर, थायरॉइड आपण पाहिला की महिला वर्गांना जास्त होतो. तर असं काही आहे का? ऍक्च्युली काय बघा की स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी हा जो प्रकार असतो हा युजली पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जो आहे हा जास्त दिसायला चालू होतो. थायरॉइड जर आपण पाहिला तर त्याच्या होण्यापाठीमागची जी कारणं असतात ही तर खूप मोठा की फॅक्टर त्याच्यामध्ये ठरतो. थायरॉइड होण्याच्या पाठीमागची जर कारणं आपण कन्सिडर केली तर त्याच्यातलं मुख्य कारण जे आहे ते म्हणजे स्ट्रेस, टेन्शन आणि एन्झायटी. ज्याला आपण स्ट्रेस इंड्युस्ड थायरॉइड असं आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो. दुसरी गोष्ट काय आहे तर मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे थायरॉइड. त्याच्यामुळे लाईफस्टाईलमध्ये जे काही चेंजेस होतात, सकाळी उठल्यानंतर मुलाचा डब्बा बनवायचा आहे, नवऱ्याचा डब्बा बनवून द्यायचा आहे, रात्री झोपायला उशीर होतो, टेन्शन. टेन्शन एक्झॅक्टली. आणि Everything. घड्याळाच्या काट्याप्रमाणे स्वतःचं आयुष्य जे आहे हे मेंटेन करण्यासाठीच्या ज्या गोष्टी असतात ह्या पुरुषांपेक्षा जास्त ज्या त्या स्त्रियांमध्ये ज्या आहेत त्या दिसायला चालू होतात. मग त्याच्यातून उत्पन्न चिडचिड आणि मग त्याच्या गोष्टीच्या मनाप्रमाणे घडत नसतात. आमचे गुरुजी आम्हाला नेहमी सांगायचे किंवा ते बोलीभाषेमध्ये पण ते असं म्हणायचे की ज्याचं ग्रहणी व्यवस्थित असते त्याचं आरोग्य व्यवस्थित असतं. ग्रहिणी म्हणजे मेटाबॉलिक सिस्टीम त्याला आपण असं म्हणू शकतो. Metabolic आणि system. ज्याची गृहिणी व्यवस्थित असते त्याचं घर व्यवस्थित असतं. अरे आणि वा. दुर्दैवाने काय होतं की थायरॉइड जो आहे हा महिलांमध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसायला चालू होतो. ग्रामीण भागामध्ये जर ह्या गोष्टीमध्ये बघितलं तर रात्रीचं उरलेलं अन्न जे आहे ते टाकून न देण्याच्या ऐवजी ते कोण खातं तर ते युजली महिला. घरामधल्या ज्या महिला असतात त्याच खातात. आणि एक दुर्दैवानं म्हणा की शिळं कोणाच्या वाट्याला येतं तर त्या घरातल्या महिलांच्या वाट्याला. तर तो खरंच. सुद्धा थायरॉइड होण्याच्या पाठीमागचा एक मोठा की फॅक्टर जो आहे तो इथे बघायला मिळतो. दुसरी गोष्ट हरी आणि करी या तिन्ही गोष्टींच्या पाठीमागं जो आहे ती सोसायटी आजकाल धावत आहे. चिंता आहेच, जसं मी आता सांगितलं घड्याळाच्या खरंच. काट्याप्रमाणे स्वतःला मेंटेन करायचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर बॅलन्स झाल्या नाहीत तर आजार जे असतात ते आपल्यामध्ये बळावायला दिसतात. फक्त महिलांमध्येच थायरॉइड होतो का अशातला अजिबात भाग नाही. पुरुषांमध्ये सुद्धा याचं प्रमाण जे आहे ते आजकाल दिसायला चालू झालेलं आहे.
स्ट्रेस असेल, लाईफस्टाईल चेंजेस असतात, बऱ्याचशा गोष्टी असतात त्याच्या पाठीमागचं. पण कंपॅरिझन जर आपण केलं तर महिलांमध्ये याचं प्रमाण जास्त, हे जास्त प्रमाणात आपल्याला दिसेल. तर मग आता महिला भगिनींनो, टेन्शन घेणं आधी सगळ्यात सोडून द्या आणि शिळं अन्न खाऊ नका. सर, थायरॉइड हा गर्भधारणा किंवा प्रेग्नन्सीवर कसा परिणाम करत असतो? ऍक्च्युली काय आहे की थायरॉइड झाला म्हणजे प्रेग्नन्सी राहणारच नाही, अशातला काही भाग नसतो. हो. प्रेग्नन्सी राहते, प्रेग्नन्सी कॅरी सुद्धा व्यवस्थित होऊ शकते, पण अच्छा. त्याच्यासाठी काही नियम आणि अटी असतात, हे आपल्याला पाळणं जे असतं ते गरजेचं असतं. अच्छा. प्रेग्नन्सी झाल्यानंतर ज्या घेण्याच्या काळजी असतात ते वेळोवेळी तुमचे गायनेकोलॉजिस्ट असतील किंवा आपले आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर जे असतात, मग त्याच्यामध्ये गर्भसंस्काराचा पार्ट येतो, बीजसंस्काराचा पार्ट येतो. याच्यामध्ये एक गोष्ट मी या ठिकाणी अशी नमूद करू इच्छितो की जर प्रेग्नन्सी राहिली आणि जर होणारं बाळ जे असेल ते जर मुलगी असेल तर त्या मुलीला पुढे जाऊन थायरॉइड होण्याचे चान्सेस जे असतात हे अधिक प्रमाणामध्ये असतात. बापरे. त्याच्यामुळे त्या गोष्टीची जी काळजी असते ती आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये घेणं गरजेचं असतं. ह्या जगामध्ये जर तुम्ही आता बघितलं तर जवळपास 100 20 ते 25 स्त्रियांमध्ये, कम्पॅरेटिव्हली सांगतो, नॉट एक्झॅक्टली, तर त्याच्यामध्ये थायरॉइडचा आजार जो असतो तो दिसतोय आता सध्या. याचा अर्थ त्या स्त्रिया प्रेग्नंट राहूच शकत नाहीत असा मुळीच नव्हे. पण पुढे जाऊन त्या बाळाला थायरॉइड जो आहे तो होण्याचे चान्सेस जास्त असतात, किंवा प्रेग्नन्सीमध्ये थायरॉइडची जर लेवल वाढली तर त्याच्यामुळे मिसकरेज म्हणजे अबॉर्शन होण्याचे जे चान्सेस असतात ते जास्त असतात. पण डॉक्टरांचा योग्य सल्ला, आयुर्वेदिक ट्रीटमेंट आणि मग जे काही पथ्य पाळायला सांगितलेले असतात हे जर तुम्ही व्यवस्थित पाळलं तर ॲज सच काही इफेक्ट त्याचा प्रेग्नन्सीवरती दिसून येत नाही. म्हणजे आयुर्वेदाची आपण मदत घेऊन याच्यावर प्रेग्नन्सी झाली असेल आपल्याला आहे कळालं, तर आपण ती पुढे कन्सिस्ट करू शकतो आणि मग त्याच्यावर तुम्ही म्हणताय तसं. एक ॲड ऑन करतो मी याच्यामध्ये काय बघा की फक्त प्रेग्नन्सी राहिल्यानंतरच नाही, तर प्रेग्नन्सीसाठी ज्यावेळेस आपण ट्राय करत असतो हो. तेव्हापासूनच आयुर्वेदाची जी आहे ती मदत घेणं गरजेचं आहे. आयुर्वेद हा शब्द जो आहे याच्या नावामध्येच त्याचं गमक आहे. त्याच्या जर शब्दाची फोड आपण केली तर सगळ्यात महत्वाचं काय येतं तिथं, तर आयुर म्हणजे जीवन ओ, आणि वाव. शास्त्र म्हणजे सायन्स. खूप सुंदर. आयुष्य जगण्याचं जे सायन्स सांगितलेलं आहे त्याला आयुर्वेद असं म्हटलेलं आहे आणि आपण ते सोडून दिलं. आपल्याकडे काय, ज्यावेळेस बाहेरची लोक येऊन आपल्याला सांगतील त्यावेळेस त्याचं महत्व जे आहे ते आपल्याला जास्त पटायला कळतं. चालू होतं. त्याच्यामुळे बीजसंस्कार, गर्भसंस्कार आणि मग प्रेग्नन्सी राहिल्यानंतरच्या ज्या काही गोष्टी असतात ह्या जर आपण पाळल्या तर असा आजार होण्याचा किंवा त्रास होण्याचा काही संभावनाच नाहीये त्याच्यामध्ये. मस्त सर, खूप छान सांगितलं तुम्ही. येस. आयुर्वेदाबद्दल मस्त डिस्क्रिप्शन होतं हे. वजन वाढणं किंवा कमी होणं हे म्हणजे थायरॉइडच आहे असं असतं का? अशातला काही भाग नाही. वजन वाढण्यातल्या ज्या कन्सेप्ट आहेत, युजली काय बघा की थायरॉइडचं मुख्य सिम्पटम म्हणून आपण त्याच्यामध्ये वजन वाढणं हे कन्सिडर करू शकतो. अच्छा. डेफिनेटली, म्हणजे ते करायलाच हवं आपल्याला. वजन वाढतं कोणत्या आजारामध्ये, तर हायपोथायरॉइडिझम मध्ये तुम्हाला वजन जे आहे ते अगदी अनियंत्रित पद्धतीने वाढलेलं बघायला मिळतं. हो. युजली अशा लोकांमध्ये काय होतं की इकडं जेवण जे असतं ना हे अत्यंत अल्प प्रमाणामध्ये जातं. पर्टिक्युलरली तुम्ही जर फिमेल्समध्ये किंवा मेल्समध्येही विचारलं तुम्ही तर इकडं 1 चपाती 2 चपातीच्या वरती जेवण जे आहे दिवसभरात ते जात नाही. नाही. आणि इकडे वजन जे असतं ते 2 किलो 3 किलो महिन्याला जे आहे ते हो वाढायला ना. चालू होतं. असं वाईस वर्सा प्रपोर्शन जे असतं ते थायरॉइडमुळे आपल्याला बघायला मिळतं. पण फक्त वजन वाढण्याचं कारण जे आहे हे थायरॉइडच आहे अशातला असं काही तर भाग नसतो, नाहीये. किंवा वजन कमी होण्याचं जे कारण आहे ते थायरॉइडच आहे अशातला काही भाग नसतो. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी हा सुद्धा पार्ट जो आहे तो तुमचा वजन वाढण्याच्या पाठीमागे कारणीभूत ठरू शकतो. कॉर्टिसोल हॉर्मोन, ज्याला आपण स्ट्रेस हॉर्मोन असंही म्हणतो, तो जर शरीरामध्ये वाढलेला असेल तर शरीरामध्ये ओबेसिटी वाढण्याचे जे प्रमाण असतं हे जास्त प्रमाणामध्ये असतं. दुसरी गोष्ट, ज्या लोकांमध्ये सिव्हिअर B12 ची डेफिशियन्सी होते, म्हणजे हे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, आपण B12 एकदम हलक्यात घेतो. खरंच आहे. B12 कमी झालं हा युजली ठीक आहे. सगळ्यांमध्येच कमी हो, असतं मग काय. आणि ते लोक एकदम ऍक्सेप्टन्स लेवल, जसं आपण मागाशी खरंच बोललो, आहे. तर B12 ची लेवल जरी तुमच्या शरीरामध्ये कमी असेल तर होमोसिस्टिन नावाचा एक घटक शरीरामधला जो असतो हा डिरेंज होतो किंवा तो वाढायला चालू होतो. ओके. आणि तो वाढल्यानंतर सेंट्रल ओबिसिटी जी असते ही फक्त दिसायला चालू होते. अशा लोकांमध्ये पर्टिक्युलरली आपल्याला काय पाहायला मिळतं, त्यांचे आर्म्स जे असतात ते टोनमध्ये असतात, थाईज जे असतात त्या टोनमध्ये असतात, लेग्स म्हणा किंवा बाकीच्या कोणत्याही पार्टवरती फॅट डिपॉझिशन जे आहे ते ते दिसत दिसत नाही. नाही. पण फक्त सेंट्रल ओबेसिटी म्हणजे पोटाचा जो पुढचा घेर असतो हा त्यांच्यामध्ये वाढलेला बघायला मिळतो. तर अशा ठिकाणी ही लोक काय करतात, फक्त जिम एक्सरसाइजेस वगैरे वगैरे हो, अशा हो. गोष्टी ज्या आहेत त्या करायला चालू करतात. पण त्याचं मुख्य कारण कुठे कारण असतं, काय? तर B12 कमी झालेलं असतं. तर बापरे. हे सुद्धा एक वजन वाढण्याच्या पाठीमागचं जे कारण असतं ते बघायला मिळतं. खूप छोट्या छोट्या गोष्टी हा, आहेत की एक्झॅक्टली. तुम्ही. आणि दुसरी एक गोष्ट याच्यामध्ये मी नमूद करतो
की बऱ्याचशा लोकांमध्ये वाढलेलं वजन आणि अंगावरती आलेली सूज याच्यातला फरक समजत नाही. कळतच नाही सर ते. थायरॉइडच्या लोकांमध्ये काय होतं की अंगावरती सूज आलेली असते आणि त्यालाच ती लोक वजन वाढलं असं कन्सिडर करत असतात. आणि मग एन काही कारणांमुळे त्यांच्या अंगावरची सूज कमी झाली की मग ती लोक सांगतात माझं 5 किलो वजन कमी झालं, 2 किलो वजन कमी झालं, 3 किलो अच्छा, कमी ती झालं. सूज पण ती सूज उतरलेली कमी आहे. होत असते. काही लोकांमध्ये असं असतं की काही लोकांमध्ये वॉटर रिटेन्शन असतं बॉडीमध्ये, जे पाणी जे असतं ते रिटेन ते होऊन रिटर्न राहतं होऊन आणि मग त्याच्यामुळे पायांवरती सूज येणं, हातापायांवरती, अंगावरती सूज जी आहे ती त्यांच्यामध्ये दिसायला चालू होते. तर डेफिनेटली याच्यामध्ये काय बघा की आपण आपल्या अंगावरती आलेली ती सूज आहे का ते वजन वाढलेलं आहे हे आपण शोधून काढणं सगळ्यात महत्वाचं आणि ओके. गरजेचं आहे. आणि त्याच्या अनुषंगाने ट्रीटमेंट जी असते ती गरजेची असते. प्रत्येक वेळेस फक्त व्यायामच करणं हा त्याच्यावरचा उपाय नाहीये. पर्टिक्युलरली आज आपला विषय थायरॉइडचा आहे. त्या थायरॉइडच्या लोकांसाठी मी असं सजेस्ट करेन, बऱ्याचशा लोकांमध्ये असं होतं की आपल्याकडे वजन वाढायला चालू होतं. वजन वाढायला चालू झालं की लगेच दुसऱ्या दिवसापासून पहिला उपाय म्हणून आपण काय करतो की जिम जॉईन करतो आणि ब्लाइंडली त्या सगळ्या गोष्टी असतात त्या आपण फॉलो करायला चालू करतो. अशा लोकांमध्ये युजली काय बघायला मिळतं किंवा काय होतं अशा लोकांमध्ये, ऍक्च्युली त्यांच्या शरीरामध्ये प्रोटीनची डेफिशियन्सी झालेली असते. आणि ज्यावेळेस आपण हेवी एक्सरसाइजेस करतो, हेवी व्यायाम करतो, त्यावेळेस अजून प्रोटीन जे असतात हो, शरीरातले जास्तच ते घेतलं युटिलाइज जातं. केले जातात. आणि म्हणून अशा लोकांनी 2-3 दिवसासाठी जरी जिम सुटली किंवा काही कारणामुळे त्यांचा जो डाएट जे काय ते ब्लाइंडली हो, फॉलो हो, करत हो. होते तो जर त्यांचा डाएट हा 2-3 दिवसांसाठी राहिला तर त्याच्यानंतर काय होतं की जेवढं त्यांनी वजन कमी केलेलं होतं ह्या ते 15-20 डबल. दिवसामध्ये त्याच्या डबल जे आहे ते वजन वाढलेलं बघायला मिळतं. सांगण्याचा उद्देश हाच आहे की आपलं वजन नेमकं कोणत्या कारणामुळे वाढलेलं आहे ते कारण ओळखून मग तुम्ही त्या पद्धतीचा डाएट किंवा त्या पद्धतीचा व्यायाम जो आहे हा जर तुम्ही फॉलो केला तर डेफिनेटली तुम्हाला याच्यामध्ये रिझल्ट जे असतात ते बघायला मिळतात. अजून एक गोष्ट याच्यामध्ये अशी नाहीतर आहे महिलांमध्ये आहे की आता थायरॉइड झालाय, माझं हे वजन वाढणारच म्हणून ते सोडून कन्सिडर करतात. त्या कन्सिडर करत ऍक्च्युली असतात. कन्सिडरेशन किंवा ऍक्सेप्टन्स लेवल जी आहे ना ती वाढणं हे धोकादायक आहे आरोग्याच्या बाबतीत. हो. बाकीच्या गोष्टीमध्ये जिथं ऍक्सेप्टन्स असायला हवा तिथं असायलाच हवा, पण आरोग्याच्या बाबतीत ऍक्सेप्टन्स जर होत असेल तर ते शरीरासाठी सगळ्यात धोकादायक आहे. याच्यामध्ये अजून एक गोष्ट आपल्याला अशी बघायला मिळते की ब्लाइंडली लोक जे डाएट फॉलो करतात तर तो जो आहे तो करणं अतिशय चुकीची गोष्ट आहे वजनाच्या रिलेटेड जर अच्छा, असेल तर. वजनाच्या हा, ह्याच्यात. जर तुम्ही प्रॉपर वैद्यांचा सल्ला घेऊन डॉक्टरांचा सल्ला घेऊन जर तुम्ही तो डाएट वगैरे फॉलो करत असाल तर त्याचा रिझल्ट मिळणारच आहे तुम्हाला. पण ब्लाइंडली कोणतीच ब्लाइंडली गोष्ट करू जी आहे नका कुठलीही ती गोष्ट. फॉलो करणं अतिशय धोकादायक आहे स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीत तरी. उगीच आपण बघतो कुठल्या पण रील्स किंवा काय, तर मग हे फॉलो करा. बरेच डाएट आलेत आजकाल. नाण्याला दोन बाजू असतात आणि दोन्ही बाजू ज्या असतात त्या पडताळून पाहणं गरजेचं असतं. मॅडम काय बघा मी तुम्हाला सांगतो, आपल्याकडे ना माझ्या मुलाला चांगली शाळा मिळावी प्रयत्न करतो, माझ्या मुलाला चांगली गाडी मिळावी प्रयत्न करतो, मला राहायला चांगलं घर असावं याचा आपण प्रयत्न करतो. हो. इवन घर ज्यावेळेस आपण विकत घेत असतो त्यावेळेस अगदी स्विमिंग पूल पासून पार्किंगच्या व्यवस्थेपर्यंत सगळ्या गोष्टी ज्या अम्युनिटीज सगळ्या असतात हव्यात. ॲम्युनिटीज आपण सगळ्या बघत असतो. पण आपल्याकडून जवळ हॉस्पिटल आहे का, जवळ कोणता डॉक्टर आहे का करेक्ट आहे. चांगला, ही गोष्ट जी आहे हे आपण कधीच पाहत नाही. आणि ह्या गोष्टी खरं आजकालच्या जगामध्ये पाहणं गरजेचं आहे. खूप महत्वाचं. कारण जो काही औषधांचा भडीमार कळत न कळत शेतकऱ्यांकडून केला जातो, इंटेन्शन अजिबात नाही. नाहीये. शेतकऱ्याला हो, काय वाटत नसतं. नसतं की ह्या लोकांना खराब अन्न खायला मिळावं. मॅडम अजून इथं आता आमचं म्हणजे मी गावाकडे प्रॅक्टिस करतो, रुरल एरियामध्ये मी हो, प्रॅक्टिस हो. करतो. कम्पॅरेटिव्हली आपल्याला असं वाटत असतं किंवा शहरातल्या लोकांमध्ये मिसकन्सेप्ट असा आहे किंवा गावातल्या लोकांमध्ये मिसकन्सेप्ट असा आहे की मला फ्रेश अन्न खायला मिळतं. हो. बरोबर. पण मी ह्याच्यामध्ये एक ऍड ऑन करतो, त्यांना फ्रेश फवारलेलं अन्न खायला मिळतं. अरे. शहरातल्या लोकांना ते अन्न पोहोचेपर्यंत ऍटलिस्ट थोड्याफार प्रमाणामध्ये फवारलेली जी औषध असतात त्याची पोटेन्सी कमी होते. म्हणून गेल्या 10-15 वर्षांमध्ये मेटाबॉलिक डिसीजेस जे आहेत यांचं प्रमाण शहरातल्यापेक्षा ग्रामीण लोकांमध्ये जास्त ओ. बघायला मिळत आहे. कारण की ते लगेच ते इकडे सकाळी इथे फवारलेलं संध्याकाळी खायला मिळतं. तर हा प्रॉब्लेम ग्रामीण भागामधल्या आता तुम्हाला लोकांमध्ये सुद्धा जास्त. हो. जास्त पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे पचनाच्या रिलेटेड तक्रारी असतील, गॅसेसच्या रिलेटेड तक्रारी असतील, ह्या गोष्टी ज्या असतात ह्या लोकांमध्ये जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतात. अजून एक याच्यामध्ये मुद्दा आता निघालेलाच आहे विषय आपला. तर जसं आपण मागाशी बोलत होतो की रील्स वगैरे ज्या गोष्टी असतात त्या आपण एकदम ब्लाइंडली फॉलो करतो. खरंच आहे. हो. त्याच्यातलाच अजून एक ॲड ऑन पार्ट म्हणजे काय की थायरॉइडची जी लोक असतात ती वजन कमी व्हावं म्हणून लेमन टी वगैरे किंवा हो. सकाळी उठल्यानंतर पाण्यामध्ये लिंबू पिळून पिणं लिंबू. असा जो प्रकार असतात ही गोष्टी करायला चालू करतात. अष्टांग हृदय नावाचा ग्रंथ आहे किंवा आयुर्वेदातला कोणताही ग्रंथ तुम्ही काढला त्या ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे की मध जो असतो हा कधीच कोणत्याच गरम पदार्थाबरोबर सेवन करू नये.
त्याच्यामुळे काय होतं, हाडांना ठिसूळपणा जो असतो तो यायला चालू होतो आणि हाडांचं पोषण पूर्ण झाल्यानंतरच केसांचं पोषण होत असतं. म्हणून लेमन टी जास्त प्रमाणात पिणाऱ्या लोकांमध्ये केस गळतीचं प्रमाण जास्त, हे जास्त प्रमाणात दिसायला लागतं इन्स्टेड ऑफ वजन कमी होणे. त्याच्यानंतर टूथ सेन्सिटिव्हिटी जी असते, म्हणजे दातांना ठिसूळपणा जो असतो तोही त्याच्यामुळे लेमन टी असेल. फक्त लेमन टीला मी काय ब्लेम नाही करत आहे, सांगण्याचा उद्देश हा आहे की मध जो असतो हा कोणत्याच गरम पदार्थाबरोबर सेवन करू नये. सेम कन्सेप्ट जी आहे ती इथं लिंबाला पण लागू पडते. सेम आता लेमन टी Yes. आपण बोललो लिंबू ज्यावेळेस आपण शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये घेतो त्यावेळेस त्यांना अस्थिंचा क्षय म्हणजे हाडांना ठिसूळपणा जो आहे तो यायला चालू होतो आणि परिणामी आगीन परत तुम्हाला केसांवरती जास्त सिम्पटम ते दिसायला चालू होतात. जर तुम्हाला थायरॉइड आहे, ऑलरेडी केस शरीरावरती गळत आहे आणि त्याच्यात तुम्ही आरोग्य चांगलं राहावं म्हणून असे कोणते प्रकार जर शरीरावरती करत असाल तर तुम्ही आरोग्य चांगलं करत नाही आहात, उलट आरोग्य जे तुमचं अजून बिघडवत. मला तर वाटतं 80% लोक हेच फॉलो करतात. गरम सकाळी उठल्यावर गरम पाण्यामध्ये लिंबू नाही तर मध. एक्झॅक्टली. खूपच छान आहे. आपल्याला आधी ते बंद करा. येस. आता आयुर्वेदानेच आपल्याला सांगितलेले प्रूफ सकट सांगितलंय कुठल्या तरी ग्रंथात सरांनी आता उल्लेख केला. फक्त एकाच ग्रंथात नाही, कोणत्याही ग्रंथात आयुर्वेदाचा कोणताही मूळ ग्रंथ म्हणजे चरक संहिता, वाघभट संहिता आहे किंवा सुश्रुत संहिता जी आहे, तर ह्या जर सगळ्या संहिता आपण त्याच्यामध्ये बघितल्या त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या मध जो आहे तो कधीच कोणत्याच गरम पदार्थाबरोबर घेऊ नये, कारण मध हा स्वतः अतिशय प्रमाणात उष्ण पदार्थ. रील्स आधी ब्लाइंडली फॉलो करायचं बंद करा हे सरांना सांगायचं आहे. सर तुम्ही आता म्हणालात की लिंबू पण गरम, तर मग लिंबू रेग्युलर जेवणामध्ये यूज करायचं का? लिंबू आपल्या शरीरात गेलं पाहिजे असं एक म्हणून आपण सकाळी गरम पाण्यात घेतो किंवा ते चांगलं असतं म्हणून घेतो, तर लिंबाचा उपयोग मग कसा करावा आपण? ऍक्च्युली काय अति सर्वत्र वर्ज्य येते. लिंबू काय वाईट आहे अशातलं म्हणणं नाहीये, पण जर तुम्ही त्याच गोष्टी म्हणजे साखर आवडतेच पण साखरेचं प्रमाण जर शरीरामध्ये जास्त झालं तर पुढे जाऊन तुम्हाला डायबिटीज होतं. तसंच लिंबाच्या बाबतीत पण आहे. अल्प प्रमाणामध्ये षडरसात्मक आहार जो आहे म्हणजे मधुर, आम्ल, लवण म्हणजे कडू, आंबट, तिखट, खारट, गोड हे जे सगळे पदार्थ सांगितलेले आहेत हे आपल्या सेवनामध्ये असावेच, म्हणजे जेवणामध्ये ते असावेच, पण अति सर्वत्र वर्ज्य येते. म्हणजे आरोग्यासाठी चांगलं आहे, रोजच लिंबाचं पाणी करून पिणे, रोजच लेमन टी पिणे, ह्या गोष्टी धोकादायकच. करेक्ट आहे. थायरॉइड आपल्याला झाला हे कळाल्यानंतर त्याची तपासणी किती वेळा करावी लागते आणि मग ती कोणत्या परिस्थितीत करायला पाहिजे आपण? ऍक्च्युली काय असतं बघा मॅडम, की बऱ्याच वेळेस आपल्याकडे ना फक्त रक्तातल्या रिपोर्टलाच प्रमाण जे आहे ते मानलं जातं आणि आपण कोणत्या लॅबमध्ये तपासतो, कुठे तपासतो, माझ्या जवळ फक्त जायला आहे म्हणून खरंच ती लॅब ऑथेंटिकेट आहे का, ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना ह्या इथं खूप मॅटर करतात. युथायरॉइड नावाचा एक प्रकार असतो. त्याच्यामध्ये काय असतं की तुमचे रक्तातले जे रिपोर्ट्स असतात थायरॉइडचे हे सगळे नॉर्मल दिसत असतात, पण क्लिनिकली शरीरावरती थायरॉइडचे सगळे सिम्पटम जे असतात हे शरीरावरती आपल्याला दिसत असतात. मग अशा वेळेस रक्तातला रिपोर्ट नॉर्मल आला याचा अर्थ तुमचा थायरॉइड नॉर्मल आहे असा मुळीच होऊ शकत नाही. हा सगळ्यात महत्वाचा इथला की फॅक्टर आहे. आणि थायरॉइडच्या बाबतीत जर आपण म्हटलो तर थायरॉइड होण्याच्या पाठीमागची जी कारणं असतात ते तपासणीसाठी मॅटर करतात. म्हणजे कोणत्या प्रकारची तपासणी आपण करून घेऊ, जर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे थायरॉइड फंक्शन टेस्ट नावाची एक तपासणी असते ती थायरॉइडच्या प्रत्येक पर्सनसाठी म्हणजे आपल्याला आहे का नाही हे त्याच्यातून आपल्याला सुद्धा ती तपासणी जी आहे ती केली जाते. त्याच्याबरोबर थायरॉइड होण्याची जी कारणं असतात, जसं मागाशी मी तुम्हाला स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी हे मुख्य कारण सांगितलं, त्याच्याबरोबरच ॲटो इम्युनिटी म्हणजे स्वतःचीच रोगप्रतिकारक क्षमता स्वतःच्या शरीराच्या विरोधात जेव्हा काम करायला चालू करते त्यावेळेस हाशिमोटो सारखा डिसीज असेल किंवा हायपोथायरॉइडिझम सारखा डिसीज असेल हा शरीरामध्ये दिसायला चालू होतो. तर त्याही त्याच्या ज्या अँटीबॉडीज असतात त्याच्याही तपासणी असतात दिसायला चालू होतात. अजून एक सिम्पटम जे थायरॉइडच्या पेशंटमध्ये जास्त प्रमाणात दिसतं ते म्हणजे गळ्याच्या भोवती आलेली सूज, ज्याला आपण गॉयटर किंवा गलगंड असं आपण म्हणतो. तर त्याच्यासाठी फक्त गळ्याची जी सोनोग्राफी असते ते आपल्याला करावी लागते. बेसिकली काय, प्रत्येक पर्सन जो आहे हा वेगळा वेगळा आहे. प्रत्येकामध्ये थायरॉइड होण्याची जी कारणं असतात ती वेगळी वेगळी असतात आणि म्हणून त्याची तपासणीचे जे प्रोटोकॉल असतात ते प्रत्येक पर्सननुसार जे ते चेंज होत राहतात. फक्त रक्तातल्याच रिपोर्टला आपण प्रमाण मानत नाही. क्लिनिकली जे सिम्पटम्स आपल्याला दिसतात ऍक्च्युली काय बघा की आजकालचं जे हरीवरी जे आहे ना हे आपल्याला मेडिकल फील्डमध्ये पण जे आहे ती जास्त दिसायला चालू आहे. त्याच्यामुळे रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातला जो संवाद आहे हा कमी होत चालला. बेसिकली डॉक्टरांना वेळ नाहीये आणि पेशंटला पण ते समजून घेण्याची मानसिकता उरलेली नाहीये. फक्त डॉक्टरांना ब्लेम करतो अशातला काही भाग नाही. मी स्वतः डॉक्टर आहे, मी त्या प्रोफेशन मध्ये काम करतो. तुम्ही कोणत्याही पेशंटला एखादी गोष्ट जर समजावून सांगायला चालू केली तर पेशंट म्हणतो डॉक्टर ओके आम्ही गुगल करतो. हा जो पार्ट आहे, हा जो डॉक्टर आणि पेशंट मधले जे कॉन्व्हर्सेशन जे आहेत ना हे कमी होत चाललेले.
त्याच्यामुळे क्लिनिकल फाइंडिंग्सला आम्ही जास्त महत्त्व देतो इन्स्टेड ऑफ रक्तातले रिपोर्ट पाहण्यासाठी. मग अगदी तुमचं प्रकृती परीक्षण असेल, तुमच्या आहार विहाराचं असेल, युजली ज्यावेळेस तुम्ही कोणत्याही दुसऱ्या पॅथीकडे जाता त्यावेळेस एक पेशंट चेक करण्यासाठी डॉक्टरांना वेळ किती लागतो? हार्डली 5 किंवा 10 मिनिट. पण इकडे आम्हाला हिस्ट्री घेण्यासाठीच अर्ध्या तासाचा वेळ जातो. कारण लेंदी आयुर्वेदाला प्रोसेस असंच म्हटलं जातं, त्यामुळे लेंदी लोक खूप प्रोसेस कमी म्हटलं याच्याकडे जातं. असतात. ऍक्च्युली काय बघा, मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. तुम्ही कोणताही थायरॉइडचा रुग्ण दवाखान्यात गेला आणि जर त्याला ट्रीटमेंट घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये काय सांगितलं जातं की आयुष्यभर तुम्हाला ही गोळी जी ती खायची. पुढे आपण याच्याविषयी बोलूच नक्कीच. मी त्या मला पुढचा पार्टमध्ये क्वेश्चन हाच आहे माझा. येस आपण त्याच्यावरती बोलूयाच. पण जी गोष्ट बरी होण्यासाठी 10 15 वर्ष लोक सफर होत असतात त्या आजारापासून, किंवा ज्यासाठी गोळी तुम्हाला आयुष्यभर खाण्यासाठी सांगितली जाते, तेच जर 2 ते 3 वर्षाची यथायोग्य ट्रीटमेंट जर तुम्ही फॉलो केली तर तो आजार जो आहे तो बरा होऊ शकतो. तर हे गमक आहे. हे सगळं होतं कुठून? तर याचा बेसिक म्हणजे सिद्धांत जो आहे तो आजार उत्पन्न झाला कशामुळे आणि त्याच्यावरची जी ट्रीटमेंट असते तर त्याच्यासाठी आम्हाला हिस्ट्री जी असते ती लागते. आणि मग त्याच्यामध्ये डॉक्टर पेशंट हिस्ट्री गरजेची आहे. झाला कशामुळे? इतिहासातच सगळं मूळ आहे. करेक्ट आहे सर. माझा प्रश्नच तो होता की काही काही आजार असतात, जसं की बीपी आहे, आपल्याला कळालं की आता ही गोळी मला आयुष्यभर घ्यावीच लागणार, रोज रात्री ही गोळी घ्यायचीच आहे असं आपण म्हणतो बीपी होणार. तसं थायरॉइडचं आहे का? थायरॉइड झाला म्हणजे थायरॉइडची गोळी आता ही आयुष्यभर लागलीच मागे असं लोक म्हणतात, तर हे आहे का? काही अपवादात्मक कंडिशन ज्या असतात त्याच्यामध्ये हे वाक्य सत्य आहे. पण प्रत्येकामध्येच असा आहे अशातला काही भाग नाही. आपल्याकडे जे पेशंट येतात म्हणजे आपल्या क्लिनिकला जे पेशंट येतात त्याच्यातले 70% पेशंट जे आहेत ते पूर्णपणे बरे झालेले आहेत. त्यांची थायरॉइडची गोळी सुद्धा आपण पूर्णपणे बंद केलेली आहे. पण आजाराची क्रोनिसिटी किती आहे, आजार नेमका उत्पन्न कशामुळे झाला, इतक्या दिवस त्याच्या सिम्पटम्स आणि सायन्स जे शरीरावरती दिसत होते, तुम्ही 15 वर्षाचा जर आजार घेऊन आलात आणि तुम्ही ट्रीटमेंटच व्यवस्थित घेतलेली नाहीये, तुम्ही डाएट व्यवस्थित फॉलो करत नाही. आयुर्वेदाचं एक सुंदर म्हणणं आहे, जो माणूस पत्त्याने राहतो त्याला औषधाची गरज पडत नाही, कारण त्याला आजारच उत्पन्न होत नाही. आणि जो माणूस अपत्य करत असतो, म्हणजे जो माणूस आहार वगैरे जे फॉलो करत नाही, त्याला औषधं देऊन पण उपयोग नसतो, कारण त्याला आजार जो आहे तो कधीच बरा होणार नसतो. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात हे की फॅक्टर्स आहेत ह्या ट्रीटमेंटमधले. जसं मी आता तुम्हाला सांगितलं की काही अपवाद वगळले तर थायरॉइडची गोळी जी असते ही पेशंटमध्ये पूर्णपणे बंद होऊ शकते. आणि त्याच्यावरती फक्त आपल्याला ट्रीटमेंट जी असते ती यथायोग्य पद्धतीने जे आहे ती करणं गरजेचं असतं. मस्त. महिला वर्गांनो आता टेन्शन घेऊ नका. थायरॉइड झाला असेल तर आयुर्वेदाकडे वळा. 70% तुमचा आजार नक्की कमी होईल अशी डॉक्टरांनी आपल्याला हमी दिली, आणि 2 ते 3 वर्षाची रेग्युलर तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट जर केली तर समूळ सुद्धा हा आजार नष्ट होऊ शकतो. मस्त सर. आता तुम्ही सांगितलं की आहार आणि जीवनशैली जर तुमची कशी असेल त्याच्यानुसार थायरॉइड आपण म्हणतो की हा थायरॉइड, मग त्याच्यावर फक्त नियंत्रण येऊ शकतं का हा समूळ नष्ट केला जर आपण आहार आणि आपली जी रेग्युलर रुटीन आहे आपलं? ऍक्च्युली काय आहे की थायरॉइड होण्याच्या पाठीमागं आहार जो आहे ना हा सगळ्यात महत्वाचा की फॅक्टर आहे. 15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी थायरॉइड नावाचा आजार हा कोणाला माहितही नव्हता. 10 लाखात एखादी केस असायची. आपल्या लहानपणी आपण कधी ऐकलं? डायबिटीज ऐकला होता, शुगर ऐकली होती आपण, किंवा बीपीचा त्रास आहे हे आपण ऐकलं होतं. थायरॉइड हे आत्ता दिसायला चालू झालं. झालं कशामुळं? तर याचा जो थोडा अनालायसिस जर आपण केलं तर आपली इंडियन ट्रॅडिशनल फूड सिस्टीम जी आहे ही आपण पाठीमागे सोडत चाललेलो आहोत. आणि त्याच्यामुळं ज्या सब कॉन्टिनेंटमध्ये आपण राहतो त्याच्यामध्ये आपल्याला थायरॉइड सारखे आजार जे आहेत त्याला आपण जे ते बळी पडत चाललेलो आहे. आपली लाईफस्टाईल म्हणजे रात्रीचं जागरण आणि दिवसा झोपणं हा सुद्धा थायरॉइड होण्याच्या पाठीमागचा जो आहे ते मुख्य कारण आहे. जसं पहिल्यापासून मी तेच सांगतोय की स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी आणि लाईफस्टाईल चेंजेस. आता लाईफस्टाईल चेंजेस म्हणजे काय हेच लोकांना माहित नाही. IT मधून येणारा जर माणूस असेल आणि त्याला जर आपण हे लाईफस्टाईल चेंजेस बद्दल जर आपण सांगत बसलो तर त्याच्यामध्ये काय असतं, नाही ही तर माझी रुटीन लाईफस्टाईल आहे. ऍक्सेप्टन्स अगेन की रात्री जागायचंच आहे हे जर त्यांच्या बायोलॉजिकल क्लॉकने जर ते सेटच करून घेतलेलं असेल तर तिथं मग आपण मेडिसिनला सुद्धा लिमिटेशन्स असतात. मस्त सर. तुम्ही सांगितलं आहार आणि आपलं डेली रुटीन हे नियंत्रणात असेल किंवा करेक्ट असेल तर थायरॉइड होण्याची शक्यताच कमी असते. मग ज्यांना थायरॉइड झाला आहे त्यांच्यासाठी आपल्याकडे मग कोणकोणत्या उपचार पद्धती आहेत? शेवटचा प्रश्न, आपल्या क्लिनिकमध्ये किंवा आयुर्वेदातच? बेसिकली काय, फक्त क्लिनिकमध्ये म्हणण्यापेक्षा इन जनरल आपण जर पेशंटबद्दल बोललो तर याच्यामध्ये काय असतं बघा की ज्यावेळेस पेशंट आमच्याकडे येतो त्यावेळेस आम्ही त्यांच्यासाठी ना
एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की आजार झाला कशामुळे? मी अगदी पहिल्यापासून याच हो गोष्टीवरती हो जास्त हो फोकस करतो, की तुम्हाला आजार उत्पन्न झालाच कशामुळे थायरॉइडचा, तर हे शोधणं गरजेचं असतं. दुसरी गोष्ट, थायरॉइड जो आहे तो लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे, मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. तर झालेलं जे आजार आहे आपल्या शरीरामध्ये, तो नेमक्या कोणत्या आहारामुळे उत्पन्न झाला, हो. कोणत्या कारणामुळे उत्पन्न झाला, तर निदान ओके. परिवर्जन. म्हणजे त्याच्या अगेन्स्ट आपण काम केलं तरी आजार जो, म्हणजे आयुर्वेदाचं जर बेसिक ट्रीटमेंट प्रोटोकॉल जर आपण बघितले, त्यामध्ये सगळ्यात पहिला प्रोटोकॉल जो आहे तो म्हणजे निदान परिवर्जन. निदान परिवर्जन म्हणजे काय, की आजार उत्पन्न झालेल्या कारणाच्या अगेन्स्ट आपण जर काम करायला चालू केलं. इन शॉर्ट, अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं, रात्री जागरणामुळे जर आजार होत असेल तर रात्रीची झोप हा त्याच्यावरचा सगळ्यात महत्त्वाचा उपाय असतो. सोपे 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 आहेत, सोप्या पण ते गोष्टी आपण आहेत. चेंजेस केले पाहिजे. दुसरा पार्ट याच्यामध्ये काय येतो, तर तो इंटरनल मेडिसिन्सचा येतो. हो. पोटातून घेण्याची जी औषधं असतात, आजार झाला तिथं औषधंही येतातच. येणारच. आणि तिसरा पार्ट याच्यामध्ये जो येतो तो म्हणजे पंचकर्माचा पार्ट येतो. अच्छा. तर पंचकर्म म्हणजे काय, तर अगदी मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो, पंचकर्म पंचकर्म आजकाल खूप बूम खूप आहे किंवा खूप हाईप हो. आहे लोकांमध्ये त्याची. तर त्याच्यामध्ये काय बघा, पंच म्हणजे 5 आणि कर्म म्हणजे प्रोसिजर. ओके, पंच म्हणजे 5 5 आणि आणि कर्म म्हणजे प्रोसिजर प्रोसिजर्स, कर्म. त्याला हो. पंचकर्म असं म्हटलं जातं. लोकांमध्ये असा एक मिसकन्सेप्ट आहे की पंचकर्मातल्या सगळ्याच प्रक्रिया सगळ्याच पेशंटमध्ये करणं गरजेचं असतं. अशातला काही भाग नाहीये. जर आपल्याला थायरॉइड असेल तर प्रामुख्यानं वमन नावाची जी ट्रीटमेंट असते, म्हणजे उलटीद्वारे शरीराची शुद्धी करणं किंवा नस्यसारखी ट्रीटमेंट असते, त्याच्यामध्ये नाकातून औषधं जी असतात हो. ती शरीरामध्ये सोडली जातात. हे प्रत्येक पेशंटमध्ये ॲज इट इज फॉलो होतं, अशातला काही असं भाग नाहीये. नाही. तुमची प्रकृती कोणती आहे, तुम्हाला आजार कोणत्या प्रकाराचा आहे, कोणत्या कारणामुळे थायरॉइड उत्पन्न झालेला आहे, हे बघून सगळ्यात आधी होण्याची कारणं, दुसरं म्हणजे इंटरनल मेडिसिन्स आणि तिसरा म्हणजे पंचकर्माची मदत. आणि चौथा जो प्रकार असतो तो अपुनर्भव चिकित्सा. हे म्हणजे आयुर्वेदाचं सगळ्यात मोठं सायन्स किंवा सगळ्यात मोठी उपलब्धी जी आहे. युजुअली आपण बघतो की आपल्याला एखादा आजार झाला आणि त्या आजारासाठी जर आपण गोळ्या घेतल्या किंवा काही गोष्टी अशा ज्याच्यामध्ये आपण सर्जरीची मदत घेतली, तर काही दिवसानंतर तो आजार जो असतो ना तो परत उद्भवायला चालू अच्छा. होतो. परत तर होऊ होऊ नये. नये म्हणून जो अपुनर्भव ओके. चिकित्सा ज्याला आपण म्हणतो, मस्त. तर तो सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो पार्ट आहे. पंचकर्मात आणि मी आपल्या पहिल्यांदाच प्रेक्षकांना ऐकलंय सांगू मी. इच्छितो की आपल्या क्लिनिकमधून आतापर्यंत जे काही रुग्ण थायरॉइड बरा झाला किंवा गोळी बंद होऊन जे गेलेले आहेत, त्यांच्यामध्ये अद्यापपर्यंत तरी सुदैवाने परत त्यांना थायरॉइडची गोळी जी आहे ती घेण्याची वेळ आलेली नाही. मस्त. करेक्ट सल्ला आणि त्याच्यावर उपचार येस मॅम. करेक्ट व्यक्तीकडनं होणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. सर आता प्रश्नोत्तरांचा झालाय, पण आता आपण बघतो की लोकांमध्ये एक मिथ आहे आणि फॅक्ट काही वेगळीच असते, की त्यांची धारणा झालेली असते, हो हे असंच आहे. तर ते आपण काही मिथ आहेत ते मी तुम्हाला विचारते, डेफिनेटली येस. फॅक्ट काय तुम्ही सांगताल? थायरॉइड म्हणजे फक्त वजन वाढणं. असं काही नाहीये. ॲक्चुअली मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं. थायरॉइडमध्ये ना डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत प्रत्येक अवयवावरती त्याचा इम्पॅक्ट जो असतो तो दिसायला चालू होतो. डोळ्यांच्या खाली येणारी सूज, चेहऱ्यावरती येणारी सूज, छातीमध्ये धडधडपणा वाढणे आणि स्पेसिफिकली चिडचिड वाढणे आणि मूड स्विंग्स होणे. अशा एन नंबर ऑफ कंप्लेंट ज्या असतात त्या पेशंटमध्ये आपल्याला बघायला मिळतात. फक्त वजन वाढणे म्हणजे थायरॉइड नाहीये. वजन अन्य काही कोणत्याही कारणामुळे वाढू शकतं शरीरात. थायरॉइड हा फक्त महिलांनाच होतो, पुरुष वर्गांना नाही. असं काहीच नाहीये. बेसिकली काय बघा, की प्रमाण जे आहे ते महिलांमध्ये जास्त दिसायला चालू होतं. कंपॅरिझन जर आपण केलं तर, आणि आजकाल जर तुम्ही बघितलं तर पुरुषांमध्येही थायरॉइड जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये दिसायला चालू झालेलाच आहे. लक्षण फक्त गळ्यात गाठ येणं हेच आहे. नाही, असं काही नाही. गॉइटर नावाचा जो आजार असतो त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला गळ्यावरती गाठ येणे किंवा सूज येणे हा प्रकार जो असतो तो तिथे दिसायला चालू होतो. ओके. पण बाकीचे जे सिम्पटम्स आता मी तुम्हाला सांगितले ते सगळे सिम्पटम याच्यामध्ये कन्क्लूड होतात. थायरॉइड असल्यावर गर्भधारणा होतच नाही. अशातला काही भाग नाही. गर्भधारणा होऊ शकते. अगदी चांगल्या तुम्ही हो पद्धतीने मगाशी सांगितलं. प्रेग्नन्सी राहते आणि डिलिव्हरी सुद्धा चांगली होऊन हेल्दी बेबी सुद्धा होतात. थायरॉइड म्हणजे नेहमी लठ्ठपणा. नाही, अशातलं आत्ताच जे आपण बोललो की वजन वाढणे तेच दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये सेमच आहेत. लठ्ठपणा अशातला भाग नाही. पण हा एक ॲड ऑन गोष्ट मी याच्यामध्ये ॲड करू इच्छितो. थायरॉइड झालेल्या फिमेल्समध्ये ना आळस येणे किंवा थोडंसं जरी काम केलं तरी थकवा जाणवणे किंवा काहीच काम न करता पण थकवा तरी जाणवणे, सुद्धा असे जे सिम्पटम्स असतात हे दिसायला चालू होतात. हे बघा, तो काम केल्यानंतर थकवा जाणवणं ही कॉमन गोष्ट आहे. पण काम न करता पण थकवा जाणवणे, मूड स्विंग्स होणे, एखादी काम करण्याची इच्छा असणे अचानक चेंज होणे, असे जर प्रकार शरीरामध्ये दिसत असतील तर त्याला तुम्ही थायरॉइड कन्सिडर करू शकता.
मस्त. खूप छान सर, तुम्ही जे मिथ आहे लोकांमध्ये येस. आजकाल धारणा आहे त्याच्यावर तुम्ही करेक्ट सांगितलं, मार्गदर्शन केलंय. आम्हाला वाटतं स्पेशली आमच्या महिला एक वर्गांना. गोष्ट मी याच्यामध्ये ऍड हो करू सर. इच्छितो. आपलं बोलताना राहिलं आणि खरंच सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे तो याच्यातला. थायरॉइड कोणत्या आहारामुळे वाढतो? हो. येस. सगळ्यात महत्वाची गोष्ट खरंच आहे. म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे की मीठ खाल्लं की बीपी वाढणार आहे, येस. साखर खाल्ली की शुगर शुगर वाढणार होणारच आहे. आहे. तसं आपण थायरॉइडची गोळी खातो म्हणजे तुम्ही बरा झाला किंवा थायरॉइडचा रिपोर्ट नॉर्मल आला म्हणजे बरा झाला, अशातला काही पार्ट हो सर, म्हणजे नसतो. असे काही आहारातल्या गोष्टी गोष्टी सांगा आहेत. येस येस, की ज्या डेफिनेटली ते आम्हाला गरजेचं आहे खूप म्हणून मी या ठिकाणी करेक्ट तुम्हाला करेक्ट सर, थांबवलं थँक मध्ये. यू. तर याच्यामध्ये काय आहे बघा की गॉयट्रोजन रिच डाएट ज्याला आपण म्हणतो, आता लोक डेफिनेटली हे गुगल करणारच आहेत, तरी मी तुम्हाला अजून ऍड ऑन करून सांगतो की गॉयट्रोजन असे घटक असतात ज्याच्यामुळे थायरॉइडचं जे कन्व्हर्जन असतं, म्हणजे T4 नावाचा जो हार्मोन असतो थायरॉइडच्या ग्रंथीमध्ये तयार होतो, अच्छा. तिथून तो लिव्हर पर्यंत कॅरी आउट केला जातो आणि लिव्हर मधून त्याचं सर्क्युलेशन जे असतं हे ब्लड ते मध्ये होतं. किंवा शरीरामध्ये जे असतं ते होत असतं. ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये गॉयट्रोजन रिच जो डाएट असतो किंवा गॉयट्रोजन्स नावाचे जे काही शरीरातले वाढण्याचं. घटक असतात हे जर वाढले तर त्याच्यामुळे हे फंक्शन जे असतं शरीरातलं हे खराब व्हायला चालू होतं. हो. तर हे कोणत्या कोणत्या पदार्थामध्ये जास्त असतं? तर कोबीचे दोन्ही प्रकार, फुलकोबी, पत्ताकोबी, मोड आलेली कडधान्य, आणि आजकाल जे मार्केटमध्ये मोड आलेली कडधान्य. येस येस येस, बापरे. डेफिनेटली. आणि आजकाल काय होतं, जे ब्लाइंडली डाएट मागाशी आपण ज्याच्याबद्दल बोलत हो. होतो, वजन कमी करण्यासाठी म्हणून, थायरॉइड आहे म्हणून जर तुम्ही मोड आलेली कडधान्य जास्त किंवा प्रमाणामध्ये हेल्दी म्हणून आपण ते खात, खाल्लंच जातं. प्रत्येक पर्सनसाठी असतला भाग नाहीये किंवा प्रत्येकामध्ये बाकीच्या गोष्टी म्हणजे ज्या 3 गोष्टी आहेत, म्हणजे जे मी आता सांगत होतो, कोबी, फ्लावर आणि सोयाबीन, आणि सोयाबीन पासून बनवलेले सगळे पदार्थ, सोयाबीन सोया तर किती. सॉस, सोया मिल्क, सोया ऑइल, सोया प्रोटीन, हे जे पदार्थ असतात हे तुम्हाला डेफिनेटली त्रास देणार आहे. मोड आलेल्या कडधान्यामध्ये काही रुग्णांमध्ये आपण अपवादात्मक सोडून देऊ शकतो, पण मी परत सोयाबीन. रिपीट करतो, कोबीचे दोन्ही प्रकार, फुलकोबी, पत्ताकोबी आणि सोयाबीन, आणि सोयाबीन पासून बनवलेले सगळे पदार्थ, सोया सॉस, सोया मिल्क, सोया ऑइल, सोया प्रोटीन, कोणतीही गोष्ट असेल, जर तुमच्या शरीरामध्ये त्याचा इंटेक होत असेल तर मी काय, ब्रह्मदेव जरी इथं येऊन बसला तरी तुमचा थायरॉइड बरा करू शकणार नाही. हो. खूपच चांगली टिप तुम्ही दिलेली आहे. येस. आणि आहारात तुम्ही हे चेंजेस केले आणि ह्या गोष्टी जर स्किप केल्या तर नक्कीच कंट्रोलमध्ये राहाल, आणि आयुर्वेदाची मदत अशा डॉक्टरांना घेऊन केली तर तुमचा समूळ हा आजार नष्ट होऊ शकतो. हो येस ना सर? नक्की. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. खूप छान माहिती तुम्ही आज आम्हाला सांगितली आणि परफेक्ट माहिती सांगितली. याचा उपयोग नक्कीच आमच्या सगळ्या प्रेक्षकांना होणार आहे. नक्कीच.